पंढरपूर मंगळवेढ्यातून भगीरथ भालकेंना तयारीला लागण्याचे आदेश। विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन युवक नेते भगीरथ भालके यांनी रविवारी बारामती येथे जाऊन गोविंद बागेमध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली। भेटीदरम्यान युवराज पाटील, गणेश पाटील, विलास देटे, हनुमंत पाटील, सुधीर धुमाळ, शौकतभाई, माऊली भिंगारे यांच्यासह विठ्ठल परिवारातील नेते उपस्थित होते। या प्रसंगी शरद पवार यांनी पंढरपूर, मंगळवेढा, माढा, सांगोला तसेच मंगळवेढा मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीदरम्यान झालेल्या मतदानाचा आढावा घेतला। तर मंगळवेढामध्ये भाजपकडून समाधान अवतडे उभे राहणार आहेत, तेव्हा प्रशांत परिचारक यांची भूमिका काय राहणार याबाबतही पवारांनी उपस्थित नेत्यांकडून माहिती घेतली। तसेच गणेश पाटील व युवराज पाटील यांनाही काही प्रश्न विचारले, तेव्हा आम्ही आता कायमस्वरूपी एकत्र आहोत, विठ्ठल परिवार हा नव्या जोमाने एकसंघ झालाय असे नेते मंडळींकडून सांगितलं गेलंय। त्यामुळे शरद पवार यांनी भगीरथ भालके यांना कामाला लागण्याचा आदेश दिले असल्याची खात्रीशीर चर्चा ऐकावयास मिळते। त्यामुळे यंदा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये मोठी चुरस विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान पाहावयास मिळणार आहे। कारण सोशल मीडियावर यंदा माघार नाही ही परिचारक समर्थकांनी मोहीम सुरू केली आहे। तर यंदा विधानसभेच्या मैदानात मनसेही उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे निवडणुकीच्या 4 ते 5 महिने अगोदरच पंढरपूर मंगळवेढ्यातील राजकीय वातावरण गरम होण्यास सुरुवात झाली आहे। भगीरथ भालके यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे विठ्ठल परिवारासह भालके समर्थकांमधून मोठा आनंद व्यक्त केला जातोय।